सो गाईज माय नेम इज प्रतीक यत्मा आणि स्वागत आहे आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. मंडळी, आजचा दिवस फार खास आहे कारण आज आपण येतोय जालन्यापासून 110 किलोमीटर दूर पूर्व दिशेला. आणि आज मी एकटा नसून माझे 2 फ्रेंड माझ्यासोबत आहे. त्यांना घेऊन मी लागलो छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने. डेस्टिनेशन माहिती होती पण रस्ता मात्र मी विसरलो होतो आणि गाण्याच्या बॅटा खेळत असलेल्या माझ्या मित्रांना हे काही लक्षात येऊ दिलं नाही. त्यामुळे 100 किलोमीटरचे अंतर आम्ही 150 किलोमीटर मध्ये गाठले आणि वर पोहोचलो वेरूळ होते श्री कैलास मंदिर या ठिकाणी. या ठिकाणी आल्यावर आम्ही सर्वात अगोदर इथून तिकीट काढले, जे भारतीय नागरिकांसाठी 40 रुपये होते. फॉरेनरसाठी काय होते ते मला काही नीट लक्षात नाही. तिकीट काढले आणि आम्ही निघालो श्री कैलास सेनेच्या दिशेने. या कैलास सेनेमध्ये मी 10 वर्ष अगोदर आलो होतो, पण उत्सुकता अशी वाढली जणू काही मी पहिल्या वेळेस येतोय. बाहेरील भागामध्ये काही लोकांनी शूज काढले होते, पण काही लोकांचे पायामध्ये शूज होते, त्यामुळे आम्ही शूज घालून आतमध्ये गेलो. पण आतमध्ये गेल्यावर कळाले इथे मंदिर आहे, त्यामुळे आम्ही परत बाहेर आलो, शूज काढले आणि परत आतमध्ये आलो. इथलचे मंदिर आणि इथलचे वातावरण पाहून मी फार आश्चर्यचकित झालो, कारण हा संपूर्ण परिसर डोंगर फोडून बनवण्यात आला होता. आणि म्हणजे आता फक्त इंट्रोच आहे. या व्हिडिओची खरी माहिती पार्ट 2 मध्ये बघायला मिळेल, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.